अंगोला. कदाचित हे नाव ऐकलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की हा देश आता जागतिक ऊर्जेच्या खेळात एक खूप मोठा महत्वाचा खेळाडू म्हणून पुढे येतोय. चला बघूया हे नक्की काय प्रकरण आहे. तर मग प्रश्न हा उठतो की भारत, जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश, अचानक या आफ्रिकन देशाकडे इतक्या अपेक्षेने का बघतोय? याचं उत्तर आजच्या बदलत्या जागतिक राजकारणात दडलेलं आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. तर बघा, मूळ बातमी ही आहे की भारत नैसर्गिक वायूसाठी म्हणजे नॅचरल गॅससाठी अंगोलासोबत बोलणी करतोय. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण आत्तापर्यंत आपण ऊर्जेसाठी पश्चिम आशियावर अवलंबून होतो, जिथे आपल्याला माहितीच आहे राजकीय अस्थिरता आणि किमतींचे चढ उतार हे काही नवीन नाही. म्हणूनच अंगोलासारखा एक नवीन स्थिर पार्टनर शोधणं ही भारतासाठी एक स्ट्रॅटेजिक म्हणजे सामरिक गरज बनली आहे. पण मग एक मिनिट, जगात इतके देश आहेत, मग भारताने अंगोलालाच का निवडलं? म्हणजे अंगोलामध्ये असं नेमकं काय खास आहे जे त्याला इतका आकर्षक भागीदार बनवतं? या प्रश्नाचं पहिलं उत्तर आपल्याला मिळतं ते अंगोलाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये. आणि नाही, हा फक्त तेलाचा विषय नाहीये. अनेकांना तसं वाटतं, पण खरी गोष्ट त्यापेक्षा खूपच मोठी आहे. अंगोलाकडे अक्षरशः नैसर्गिक संसाधनांचा खजिना आहे. हो, तेल आणि वायू तर आहेतच, पण जरा विचार करा, हिरे आहेत, सोनं आहे, लोह खनिज, तांबं आणि इतकंच काय तर अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम सुद्धा. ही जी व्हरायटी आहे ना, हीच अंगोलाला इतकं स्पेशल बनवते. म्हणजे बघा, अंगोलाची ही संपत्ती फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून नाही. तिचे 3 मोठे आधारस्तंभ आहेत. एकीकडे आहे जीवाश्म इंधन, जे देशाच्या इकॉनॉमीचा कणा आहे. दुसरीकडे आहेत हिरे आणि सोन्यासारखी मौल्यवान खनिजं. आणि तिसरा, तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे इंडस्ट्रीसाठी लागणारे धातू. ही जी तिहेरी ताकद आहे ना, तीच अंगोलाला एक स्थिर आणि विश्वासार्ह भागीदार बनवते. पण थांबा, गोष्ट फक्त खजिन्याची नाहीये. तो खजिना कुठे आहे, म्हणजे देशाचं भौगोलिक स्थान, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. चला तर मग आता अंगोलाच्या नकाशावर एक नजर टाकूया आणि त्याचं स्ट्रॅटेजिक महत्त्व समजून घेऊया. अंगोलाचं लोकेशन बघा, आफ्रिकेच्या नैऋत्य किनाऱ्यावर आणि आफ्रिकेतला 7वा सगळ्यात मोठा देश आहे हा. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याला अटलांटिक महासागराचा मोठा किनारा लाभलाय. यामुळे तो जागतिक व्यापारासाठी एक महत्त्वाचा गेटवे बनतो. आणि त्याची राजधानी लुआंडा, ती सुद्धा याच किनाऱ्यावर आहे. आणि अंगोला फक्त समुद्रानेच नाही तर जमिनीनेही महत्त्वाच्या देशांना जोडलेला आहे. त्याच्या सीमा बघा, काँगो, झांबिया, नमिबिया या सगळ्या देशांशी जोडलेले आहेत. त्यामुळे तो फक्त समुद्रपुरता महत्त्वाचा नाहीये, तर त्या संपूर्ण रिजनच्या राजकारणात त्याचा एक महत्त्वाचा रोल आहे. आता आपण या कथेच्या एका खूप इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत. भारत आणि अंगोला यांच्यातला हा जो ऊर्जा करार आहे ना, तो काही एका रात्रीत झालेला नाही. याच्या मागे अनेक दशकांचा मजबूत व्यापारी संबंधांचा भक्कम पाया आहे. हा आकडा बघा, फक्त एक आकडा, 10%. अंगोला जगातल्या सगळ्या देशांबरोबर जो व्यापार करतो त्यातला तब्बल 10% वाटा एकट्या भारताचा आहे. हा एकच आकडा आपल्याला सांगतो की या 2 देशांमधले आर्थिक संबंध किती खोलवर रुजलेले आहेत. आणि हो, हे संबंध काही एकतर्फी नाहीत. ही एक प्रॉपर 2 वे पार्टनरशिप आहे. भारत अंगोलाकडून काय घेतो? तर कच्चे तेल, हिरे, कच्ची खनिजं. आणि बदल्यात अंगोलाला काय देतो? तर औषधं, आधुनिक मशिनरी, गाड्या आणि शेतीतली उत्पादनं. ही जी देवाणघेवाण आहे ती अनेक वर्षांपासून चालू आहे आणि याचमुळे दोघांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे. चला तर मग आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून याचं मोठं चित्र काय आहे ते पाहूया. कारण ही गोष्ट केवळ एका एनर्जी डीलरपुरती मर्यादित नाहीये. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही घटना फक्त तेल किंवा वायू खरेदी करण्याची नाही. ही आहे एका वाढत्या आशियाई महासत्तेची, म्हणजे भारताची, आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने भरलेल्या एका आफ्रिकन देशाची मैत्री अधिक घट्ट होण्याची सुरुवात. आणि याचे परिणाम येणाऱ्या काळात जागतिक राजकारणावर नक्कीच दिसणार आहेत. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज जसं जग बदलतंय, सप्लाय चेन बदलतायत, त्यात अंगोलासारखे नवीन भागीदार पुढे येतायत. मग भविष्यात असा पुढचा अंगोला कोणता देश ठरू शकतो? यावर विचार करायला हरकत नाही.